नमस्कार शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म, मी चंद्रकांत माडी, शनी मांडळ, तालुका जिल्हा नंदुरबार तुमचं स्वागत करतो। पेरू शेती नियोजन, पेरू कुठलीही व्हरायटी असो, पिंक तैवान असो, रेड डायमंड असो का तुमचं व्हीएनआर असो, प्रॉपर नियोजन, खतं फवारण्या सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर करणं महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट, आता हे तुम्ही बघू शकता हवा किती चालू आहे, आवाज येत असेल, मी माईक अर्जन लावलेलं नाही त्याकरता। बरंच शेतकऱ्यांचे मला फोटोही आले, नेमकं शेतकरी चुकी कुठं करता किंवा काही गोष्टी माहीत नसण्या कारणास्तव वायफळ खर्च कसा होतो, बिनकामाचा, ज्याचा काही रिझल्टचाही संबंध नाही आणि जे गरजेचंही नाही आहे आणि जो कुठला आजारही नाही आणि काही प्रॉब्लेम नाही किंवा फळाविषयी काही असं काही गोष्ट नसताना देखील काही शेतकरी बांधव खर्च करत असतात। आता तुम्हाला सांगतो, दाखवतो, हे आता हे फळ बघू शकता तुम्ही, ही काय अडचण असेल बरं, दिसतंय का? हे आता हे दुसरं, हे आता हे झाडावर बघा, याच्यावर तुम्ही बघू शकता नेमका काय प्रकार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा जो प्रकार आहे, हा काही कुठला आजार नाही किंवा काय नाही। पहिली गोष्ट तर आपली बाग ही अशा लोकेशनवर आहे की जे आजूबाजूला 500 ते 700 एकर म्हटलं किंवा 1000 म्हणलं तरी चालेल, जे पूर्ण खालच्या भागाला आहे, म्हणजे जे काही लेवल असेल त्याच्यापेक्षा हे डायरेक्ट सेंटर आहे। आपला एरिया म्हणा किंवा खेड म्हणतो आपण, हे एवढा शेत जेवढं हा भाग आहे 2000 एकराचा, तर त्याच्यात जे आपलं हे शेत होतं, एक टेकडी आहे तिला आपण तोडून आणि मग हे बनवलेलं आहे। तर त्या कारणास्तव ऑलरेडी आपल्याकडं मेमध्ये हवा भरपूर चालू होते, 2, 4, 5 मेपासनं भयानक हवा चालू होऊन जाते। तर काय होतं, हवा चालल्यामुळं हे काही फळं पानांना किंवा फांद्यांना घसरता, ठोकले जातात, त्याच्यामुळं हा खरडा तयार होतो। तर हे तुम्ही बघू शकता, हे ठराविक शेवटच्या काठेवरच्या झाडांवर आपल्या इथं दिसतं आपल्या बागेत। आणि दरवेळेस हा तिसरा बार आहे, दरवेळेस आपल्याला अडचण येतच असते, एवढं तेवढं ठीक आहे। आता एक झाडावर 100, 120, 25पर्यंत फळं आहे, त्याच्यात 3-4 फळं जे काठावरची झाडं आहे त्याच्यात होत असतं। आता हे तुम्ही बघू शकता, हे आपलं इथं नवीन लागवडसाठी तयारी चालू आहे अशी कंडिशन, आणि बाजूबाजूला बघू शकता पूर्ण खाली आहे शेतं, सगळ्यात उंच भागात हे शेत आहे। इथं जवळजवळ इथं जे लेवल बघताय तुम्ही गाळ टाकलेला, त्याच्यापासून 10 ते 12 फूट वरतीपर्यंत असा डोंगर होता, हा तो फोडून बनवलेला ही जागा आहे। इथून लक्षात जमीन अशी हा खडक आहे। आता ह्या शेताचा अंदाज बघितला आणि हे बघा तुम्ही, अक्षरशः खडक आहे, हा तोडून मग काम चालेल, परत नवीन लागवड होईल इथं। तर ह्या प्रकारे इथं लागवड केलेली आहे। तर हे काय होतं, या कारणास्तव जे उंच भाग असून ऑलरेडी आपल्या एरियात, बाकीकडेही चालतेच, पण आपल्या या उत्तर महाराष्ट्रात आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जवळजवळ मेपासून एप्रिलपासूनच म्हणलं तरी चालेल, खूप जबरदस्त हवा चालू होते। तर त्यामुळं काय होतं, हे काही फळं एकमेकांना घसरले जातात, पानं घसरले जातात, त्यामुळे ते थोडेफार खरडा वगैरे होत असतात। तर बरेच शेतकऱ्यांचे असेही फोटो आले, सर हे काय होतं आहे, याला नेमकं काय फवारणी करू, काय आजार आहे, फळ काय खराब होतं आहे। शेतकरी बांधवांनो, या गोष्टीला घाबरून जायचा विषय नाही आहे। हा खरडाचा प्रकार पानं किंवा फळं एकमेकांना घासल्या गेल्यामुळं ते होत असतात, म्हणून त्याचं टेन्शन नका घेऊ, हे जास्त प्रमाण राहतही नाही। आणि मला गॅरंटी आहे, आमच्या एरियापेक्षा तर जे कोणी फोटो टाकितले किंवा सांगितलं तिकडं तर हवा बऱ्यापैकी याच्यापेक्षा कमीच असेल, म्हणून त्या गोष्टीला घाबरून जायचा विषय नाही आहे। म्हणून खर्चही कुठं करावा, काय साईडला करावा, तर ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत। आपण जी व्हरायटी लावतो आहे तिचं USP काय आहे, तिचं वाढ म्हणा, तिची कॅनोपी कशी चालते, पान कशा साईजचं आहे, काय प्रकारातलं आहे, कशा कलरचं आहे, फळ काय साईजचं होतं, हे देखील माहीत असणं गरजेचं आहे। आणि जर का आता समजा तुम्ही काही एखाद वेळेस जर विचार केला, रेड डायमंड 1 जे आता चालतं आहे मार्केटला, सेम टेस्ट रेड डायमंड सारखी आहे, कलर रेड डायमंड सारखा आहे,
रेटही त्याचे जाता, परंतु जे टेम्परेचरला रेड डायमंड चालत नाही त्या टेम्परेचरमध्ये देखील रेड डायमंड 1 बनतं, म्हणून देखील बऱ्याच शेतकरी लागवड करत आहे. परंतु ते फळ येतं बल्बसारख्या आकाराचं, जसं आपला लाईट बल्ब येतो लांब बुडका तसं त्या आकाराचं येतं. आणि एखाद वेळेस काही शेतकरी समजा तुम्ही त्याला जर कधी असं वाटत आहे शेतकरी हे गोल का बरं होत नाही, मग लाव याला फोन त्याला फोन, दे कॅल्शियम बोरान, दे हे दे ते, सोड सगळं, हे गोलच का. अरे त्याची USPच ती आहे शेतकरी बांधवांनो. याच्यामुळं काय होतं बऱ्यापैकी दुसरा खर्च होत असतो. म्हणून प्रॉपर गोष्टी जे आपण करतोय पहिले तर त्याच्याविषयी आपल्याला सगळं माहीत असणं गरजेचं आहे. ही तुम्ही सेटिंग बघू शकता, बुळापासून इथून हे फळं हे वरतीपर्यंत थिनिंग झाली बागेला. 70-80 फळं तोडलीत. मेन फळं एका फांदीला आपण 2च फळं ठेवली आहेत, जेणेकरून प्रॉपर साईज भेटेन, व्यवस्थित शायनिंगही भेटेल. हे सगळं कुठल्याही झाडाला, असं नाही की ठराविक एखाद्या लाईनीत दाखवतोय हे इकडं किंवा कुठं दाखवतोय. प्रॉपर बऱ्याचशा शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहे आणि आलेल्याही गड खूप झाली, भयानक प्रमाणात गड झालेली यावर्षी. आणि काही शेतकरी बांधवांचे प्लॉट गारपिटीमुळं चांगला तयार झालेला माल देखील बऱ्यापैकी काही एरियात खराब झाला. तर बाकी या सगळ्या गोष्टी आहेत. आता जूनला लागवडी चालू होत आहेत, बुकिंगही बऱ्याच शेतकऱ्यांच्या झाल्या रोपसाठी. तुम्हाला चांगलं क्वालिटीचं रोप पाहिजे असेल, आता हे आपण जे शेतकऱ्यांना देतो आहे हे 1.5 महिन्याचं झाड आहे. एक वेळेस शेंडा मारला, हे 1.5 महिन्याचं झाड आहे. हे तुम्ही आतापासून याचे फुटवे ब्रँचेस किती आहे तर याला आपण जोपर्यंत 8व्या महिन्याला छाटणीला येईल तोपर्यंत याला 50 ते 60 ब्रँचेस तयार होते. ह्या प्रमाणात त्याला बनवत जाऊ. तर चांगल्या रोपांसाठी, खात्रीशीर रोपांसाठी व मार्गदर्शनसाठी व कमीत कमी खर्चात नियोजन करायचं असेल तुम्हाला संपर्क साधा. पेरू लागवड करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.